पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्रीदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। विघ्न देखिले सभ्यात रावण होमा करी शांत्यर्थ। मंदोदरी सेज गुप्त देखे हनुमंत एकाकी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणार जे राजा रावणाच्या सभेवर म्हणले जे विघ्न त्या ठिकाणी आलं होतं, नेमकं कुणी विघ्न आणलं, कशासाठी झालं ही राजा रावणाला काही त्या ठिकाणी माहिती नाही। मग राजा रावणानं विचार केला, अचानक आपल्या असणाऱ्या सभेवर विघ्न त्या ठिकाणी आलं, मग काहीतरी असणारं ते विघ्न आल्यामुळे आपला असणारं त्या ठिकाणी प्रायश्चित्त करायचं म्हणून असणारा होम हवन त्या ठिकाणी केलं आणि होम हवन विधी त्या ठिकाणी शांत केला। असणारा राजा रावण घरी गेला का, आपल्या असणाऱ्या घरी गेला। मंदोदरीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि एकांताच्या ठिकाणी मंदोदरीला घेऊन राजा रावण बसला गेला। ही निश्चय होय सीता ऐसे मानले हनुमंता। त्याची अवधारा कथा श्लोकी श्लोकार्था अवधारी जे। मग असणाऱ्या मंचकावर म्हणजे राजा रावण मंदोदरीला घेऊन त्या ठिकाणी बसला गेला आणि त्याच वेळेस हनुमंत राया सीता माऊलीची शुद्धी करण्यासाठी राजा रावणाच्या असणाऱ्या महालामध्ये गेलेले आहेत आणि गेल्याबरोबर राजा रावण आणि मंदोदरी त्या ठिकाणी एकांतात बसलेले आहेत। हनुमंतरायांनी पाहिलं गेलं, हनुमंतरायाच्या मनाला त्या ठिकाणी विचार आला की नक्की ही असणारी सीता आहे का। असणाऱ्या जिचं पतिव्रतेमध्ये गणना केली जाते ती ही मंदोदरी आहे त्या ठिकाणी। अतिशय पतिव्रता असणारी मंदोदरी आहे, त्याच्यामुळे असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी सीताच आहे असं भास त्या ठिकाणी झाला। विमानी उपरी शोधित एकांत ओवरी रावणाचे सेजेवरी मंदोदरी देखिली। मग सीता माऊलीची शुद्धी करत असताना माड्यावर माड्या त्या ठिकाणी हनुमंतराया शोध घेऊ लागले आणि घेत असताना मंदोदरी असणाऱ्या राजा रावणाजवळ बसलेल्या शेजारी त्या ठिकाणी बसलेले आहे हे हनुमंतरायाने आणि पाहिलं गेलं। स्थानमान गुणलक्षण रूपरेखा स्थान यौवन सीते सारखी समसमान दोघी अनुपम्य स्वरूपे। मग असणारी त्या ठिकाणी मंदोदरीला पाहिलं गेलं, ज्याप्रमाणे असणारं बाह्यकारी सीता माऊलीचं स्वरूप रूपरेखा गुण लावण्य लक्षण सगळं यौवन स्थिती जी प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला सांगितलेली होती तीच स्थिती तीच अवस्था तीच गती असणाऱ्या मंदोदरीच्या ठिकाणी हनुमंतरायाला त्या ठिकाणी दिसू लागली। म्हणून हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार आला, हीच आपली असणारी प्रभू रामचंद्राची कांता, स्वामीची असणारी कांता, माझी असणारी माता माऊली असणारी सीताच आहे असा असणारा विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये आलेला आहे। हेची श्रीरामाची कांता हेची माझी स्वामिनी सीता ऐसे मानिले हनुमंता उल्हासता नाचत। मग ज्या वेळेस असणारं रूपरेखा लावण्य त्या ठिकाणी गुण लक्षण म्हणजे हनुमंतानी जाणलं गेलं तेव्हा असणाऱ्या सीता माऊलीचं हुबेहूब लक्षण त्या ठिकाणी दिसली गेली। म्हणून हनुमंतानी मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला, हीच माझ्या असणाऱ्या स्वामीची असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी कांता आहे, स्वामीनी माझी असणारी आहे त्या ठिकाणी असा निश्चय मनाच्या ठिकाणी केला गेला। हर्षणी बाहू आपळी पुच्छा चुंबी सुख मेळी परमानंदे पिठी टाळी जनक बाळी भेटली। मग हनुमंतराचा आनंद गगनामध्ये मावेला गेला। आपल्याला आज असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी लागला, सीतामाई भेटली याचा आनंद हनुमंतरायाला झाला। शेपटी तडकन उभा त्या ठिकाणी केली, आपल्या मुखाजवळ शेपटी त्या ठिकाणी वळवून घेतली, शेपटीचा असणाऱ्या प्रेमानं चुंबन त्या ठिकाणी घेतलं। असणारं दंड त्या ठिकाणी हनुमंतराया थापटू लागले, आनंदानं नाचू लागले, गाऊ लागले त्या ठिकाणी आणि असणारी आज आपल्याला असणारी सीता त्या ठिकाणी भेटले, सापडली रे सापडली म्हणून आनंदानं हनुमंतराया नाचू लागले। मध जोडली सीता
श्रीराम कार्य सिद्धी ही जानकी होय त्रिशुद्धी हर्षानंदी नाचत. मग आनंद झाला त्या ठिकाणी. प्रभू रामचंद्राची असणारी पत्नी त्या ठिकाणी माझी असणारी स्वामी आहे, असणारी स्वामिनी आहे त्या ठिकाणी सीता माऊली, आणि ही सापडली गेली याचा आनंद त्या ठिकाणी झाला. जे आजपर्यंत ज्या कार्यासाठी कष्ट त्या ठिकाणी घेतलं गेलं, ज्या कार्यासाठी देह आज वेचला गेला, त्या देहाचं त्या कार्याचं सार्थक आज त्या ठिकाणी झालं. सीता माऊली सापडली गेली याचा आनंद हनुमंतराया करू लागले. आता पिटेल साकडे कैसे रावणा बापुडे वाकुल्या दावी देवाकडे वेडे उडे स्वानंदे. मग आता जे असणारं साकडं होतं, जे संकट आपल्यावर आलेलं होतं, ते संकट फिटलं गेलं. साकडं असणारं फिटलं गेलं. असणारं त्या ठिकाणी एवढा आनंद हनुमंतरायाला त्या ठिकाणी वाटू लागला. जे आपल्या मनाला शंका होती त्या शंकेचं आज निरसन झालं. सीता माऊली सापडल्या गेल्या. देवाकडे असणारं बोट करून त्या ठिकाणी आणि असणाऱ्या माकड चेष्टा करत देवाची असणारी म्हणजे त्या ठिकाणी टिंगल करू लागले हनुमंतराया. हनुमान आनंदे डुलत माझा झाला निज स्वार्थ मज तुष्टला श्री रघुनाथ चुकला अनर्थ वानरा. मग हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले. हनुमंतरायांनी स्वतःला त्या ठिकाणी सांगितलं गेलं, बोलू लागलेले आहे, आज माझा असणारा स्वार्थ मी साधला गेला. स्वार्थ काय होता? असणाऱ्या भगवंताला सुखी करायचंय, भगवंताचं कार्य त्या ठिकाणी करायचंय. हा जो मनोदय होता, हा जो स्वार्थ त्या ठिकाणी होता, तो स्वार्थ आज साधला गेला. कार्य सिद्धी आज त्या ठिकाणी झाली. आनंदाने हनुमंतराय नाचू लागले. ऐकता सीता शुद्धीची गोष्टी श्रीरामासी आनंद कोटी अर्ष माझी पाठी थापटी सुख संतुष्टी वानरा. मग आज असणाऱ्या त्या ठिकाणी सीता माऊलीची शुद्धी केली आणि प्रभू रामचंद्राला सीता माऊली सापडली ही सांगितल्या बरोबर प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद त्या ठिकाणी होणार आहे. आनंदाने माझी असणारी पाठ त्या ठिकाणी थोपटतील. शाबासकी असणाऱ्या पाठीवर थाप मारून मला शाबासकी त्या ठिकाणी माझे स्वामी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी देतील. म्या केलेल्या कार्यामुळे असणाऱ्या प्रभू रामचंद्रालाही आनंद त्या ठिकाणी होईल असा विचार हनुमंतराय करू लागले. आनंदाने नाचू लागले. हर्षे जाता हनुमंत करुणी रावणे होम समाप्त सेजे आला लंकानाथ चिंतायुक्त उद्वेगी. मग असणाऱ्या मंचकावर म्हणजे त्या ठिकाणी मंदोदरी बसलेली होती. राजा रावण इकडे असणारा होम हवन त्या ठिकाणी करत होता. होम हवन त्या ठिकाणी संपला गेला. कार्य सिद्धी असणाऱ्या राजा रावणाची संपली गेली आणि मंदोदरीकडे आला. त्याच्या राजा रावण मंदोदरीकडे यायच्या अगोदरच हनुमंतराया आनंदाने त्या ठिकाणी मंदोदरीला पाहिलं. सीता समजून आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत होते आणि त्याच वेळात असणाऱ्या मंदोदरीच्या जवळ राजा रावण पोहोचला गेला. ते कोणी विघ्नांची पैथोरी रावणासी भय भारी न उठविता मंदोदरी सेजेवरी बहुडला. मग असणारी मंदोदरी मंचकावर त्या ठिकाणी अगोदरच झोपलेली होती, पहुडलेली होती, एका अंगावर त्या ठिकाणी झोपलेली होती. त्याच वेळेस राजा रावण आला. मग राजा रावणाच्या मनात धाकधूक त्या ठिकाणी होती, भीती होती. काल एवढं विघ्न आपल्यावर त्या ठिकाणी आलं आणि त्या विघ्नांची धास्ती राजा रावणानं त्या ठिकाणी घेतली. जरी आपल्या असणाऱ्या शयनगृहामध्ये राजा रावण गेला असला तरी आपल्या पत्नीला उठवण्याची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही. न मंदोदरीला बोलता गुपचूप असणाऱ्या मंदोदरीच्या बाजूला आणि त्या मंचकावर जाऊन राजा गुपचूप मध्ये त्या ठिकाणी झोपला गेला. रावणाचे सांचलेवरी जागी जाहली मंदोदरी वेगे उठवणे चरणधरी नमस्कारी सद्भावे. मग मंदोदरीचा असणारा एका बाजूला असणारा मुख त्या ठिकाणी होतं, एका अंगावर त्या ठिकाणी झोपलेल्या होत्या. त्याच वेळेस राजा रावण गपचीप आला आणि तिथंच म्हणले असणारा त्या ठिकाणी बाजूला झोपला गेला. झोपल्याबरोबर थोडी असणारी त्या ठिकाणी चुणूक मंदोदरीला लागली गेली. काहीतरी हालचाल झाल्यासारखं वाटलं म्हणून पाठ वळवून मागं बघितलं गेलं तर आपल्या असणारे स्वामी पती राजा रावण त्या ठिकाणी आलेला आहे. हे मंदोदरीनं ओळखलं गेलं. ताडकन झोपलेली जी अवस्था होती ती झोपेतून उठून त्या ठिकाणी बसल्या. राजा रावणाचं असणारं चरण वंदन मंदोदरीनं त्या ठिकाणी केलं. हे पतिव्रतेचं लक्षण
आणि ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. घेऊनी जांबून दत्तस्थ पतिचरण प्रक्षाळित ते देखानी हनुमंत अत्यद्भुत कोपला. मग ग्रंथकर्ते आपल्याला असणाऱ्या पतिव्रतेचं लक्षण सांगू लागलेले आहे. पती आपल्या असणाऱ्या मंचकाजवळ आलेला, आपल्या बाजूला आलेला आहे. आल्याबरोबर झोपेतून आहे त्या अवस्थेमध्ये असणारी मंदोदरी उठून बसलेली आहे. पतीचा असणारा चरण वंदन साष्टांग नमस्कार पतीच्या चरणावर त्या ठिकाणी घातला गेला आणि असणारं जल त्या ठिकाणी आणलं, पाणी त्या ठिकाणी आणलं. आपल्या पतीचं राजा रावणाचं असणारं चरण त्या ठिकाणी धुवू लागलेले आहे, चरण क्षालन त्या ठिकाणी करू लागलेले आहे. आणि ही असणारी मंदोदरीची अवस्था, राजा रावणाचं पाय धुवू लागलेली आहे. हे हनुमंतराया गपचूप बसलेले आहेत. तिथून ही अवस्था त्या ठिकाणी हनुमंताने पाहिली गेली. माझी या स्वामीची हे कांता अनुसरली लंकानाथा. मी काय अवघाची पाहू आता करीन घाता दोघांच्या. मग ज्या वेळेस मंदोदरी राजा रावणाचं असणारं पाय त्या ठिकाणी क्षालन करू लागली, हनुमंतरायाने बघितलं गेलं तळपायाच्या आग मस्तकाला त्या ठिकाणी गेली. अतिशय राग त्या ठिकाणी आला. हनुमंतराय विचार करू लागले, माझ्या असणाऱ्या स्वामीची प्रभू रामचंद्राची असणारी कांता ही सीता राजा रावणाला रथ त्या ठिकाणी झाली, राजा रावणाला वश त्या ठिकाणी झाली, राजा रावणाची सेवा त्या ठिकाणी करू लागली. मी काही नपुसक आहे का म्हणली एवढं बघत बसायला त्या ठिकाणी, असा विचार हनुमंतराय करू लागले. दाही शिरे लंकानाथा अकरावा सीतेचा माथा. नके खुडून आता नेन रघुनाथा भेटीसी. मग हनुमंतरायाने बघितलं, राग आला. हनुमंतराय विचार करू लागले, माझ्या स्वामीची असणारी कांता राजा रावणाला वश त्या ठिकाणी होऊ लागली. आता म्हणले इथं बसून म्हणले मी गपचूप बसणार नाही. आता जसं म्हणले असणाऱ्या बोटाच्या नकानं म्हणले हरभऱ्याची भाजी फोडावी तशी म्हणले आता ह्या राजा रावणाची दाहीच्या दाही मुंडकी म्हणले त्या ठिकाणी फोडतो आणि 11वं म्हणले सीतेचं मुंडकं त्या ठिकाणी फोडतो. आता दोघाला बी म्हणले या ठिकाणी ठेवीत नाही, असा राग हनुमंतरायाला आला. सीता रतली लंकानाथा त्या दोहींच्या गेलिया घाता. कोपलिया श्री रघुनाथा चरणी माथा ठेवीन. मग असणाऱ्या हनुमंतरायाने विचार केला, असणारी सीता ही राजा रावणाला रथ त्या ठिकाणी झाली आणि रथ झाल्यामुळे म्या जर असणार त्या ठिकाणी दोघाची बी मुंडकी त्या ठिकाणी उडवली गेली आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, जर रामाला राग त्या ठिकाणी आला सीतेला मारल्याचा तर मी असणारा त्या ठिकाणी क्षमा मागून प्रभू रामचंद्राच्या चरणाला वंदन मला त्या ठिकाणी करेन. हनुमंतरायाने विचार करू लागलेले आहेत. किंवा जिता पुची बांधणी श्रीरामापासी नेईन दोन्ही. मग तो दंडीला निज बाणी ऐसेही मनी विचारी. नाही तर आपल्या स्वामीला राग येईल म्हणून बरं नाही बी मारायचं ठरवलं त्या ठिकाणी तर म्हणले दोघाचा बी असणारा म्हणजे तुराटीचा बहारा बांधल्यासारखं शपटात म्हणजे दोघाला मी त्या ठिकाणी बांधीन. उड्डाण करून एका क्षणात प्रभू रामचंद्राच्या समोर नेऊन दोघाला मी म्हणजे त्या ठिकाणी आपटीन. आणि रामाला म्हणजे रामा ही आणली सीता माऊलीन ज्याला हरण करून नेले त्या राजा रावणाला म्हणजे काय शिक्षा करायची ती तुम्ही करा म्हणून रामावर म्हणजे सोपवून देन. अथवा करू आणि एक पुच्छी बांधणी मंचक. दोघे किष्किंदे नेलिया देख दोष निर्दोष राम जाणे. आणि तसं बी नाही म्हणजे झालं, आपल्यावर बी नाही रामाने विश्वास ठेवला. तू नुसतं बघितलं म्हणून काय झालं, असं जर माझ्याच असणाऱ्या बोलण्यावर शंका घेतली म्हणून काय करेल म्हणले. ज्या मंचकावर म्हणले ही असणारी सीता राजा रावण बसलेली आहे ती दोघा सहित मंचकच म्हणले त्या ठिकाणी शिफ्टीत बांधतो. मंचक राजा रावण सीता म्हणले ही तिघाला बी बांधून म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर म्हणले त्या ठिकाणी निहुन अवस्था त्या ठिकाणी दाखवतो आणि रामाला सांगतो काय शिक्षा करायची ती तुम्ही करा. ऐसे करिता जाण श्रीरामे सांगितली खूण. आधी पाव पापण नाम महिमान सीतेचे. पुन्हा हनुमंतरायाच्या मनात विचार आला, एवढं विचार करायला लागलोय आपण. मग आपण जी प्रभू रामचंद्राला असणाऱ्या जी निज खुना विचारून आलेलो होतो, रामाने सांगितलं होतं ज्या ठिकाणी सीता आहे वास्तव्याला
त्या ठिकाणची झाडं, दगड, पाषाण, माती सुद्धा राम 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 या ठिकाणी स्मरण करते. याची आठवण हनुमंताला झाली आणि हनुमंतराया म्हणू लागले, आपण एवढा बाकीचा विचार करण्यापेक्षा अगोदर सीताच आहे का याची पक्की खात्री करावी. जसं रामाने असणारी लक्षणं सांगितल्या ती खून म्हणले आपण अगोदर असणारी त्या ठिकाणी जाणून घेऊ असा विचार हनुमंताने आणला. सीतेचे स्तंभ भिंती लाविता कर्ण, तेथे नुटे रामस्मरण, काळी लाविता पाषाण, नामोच्चारण तेथे नाही. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं ज्या ठिकाणी सीतामाऊली वास्तव्य करते आहे तिथं आजूबाजूच्या भिंती सुद्धा राममय त्या ठिकाणी होतात. रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी करतात. दगड पाषाण असणारी गवत वेली सुद्धा रामराम त्या ठिकाणी स्मरण करतात. म्हणून हनुमंतरायांनी लगेच आपल्या असणाऱ्या भीतीला कान त्या ठिकाणी लावला आणि रामनामाचं गुणगान त्या ठिकाणी ऐकू येतंय का पाहायला सुरुवात केली. तर काहीही नाही, निर्जीव भिंती आहेत तशाच त्या ठिकाणी वाचू लागलेल्या आहेत. कुठेही रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी नाही. लगेच बाजूला पडलेला असणारा दगड त्या ठिकाणी उचलला, कानाला लावला, त्याच्यातही रामनामाचं असणारं स्मरण त्या ठिकाणी नाही. खाली जमिनीला कान लावला, तिथंही असणाऱ्या रामनामाचं काय गुणगान त्या ठिकाणी कानावर पडला गेला. पुन्हा हनुमंतराया काय त्या ठिकाणी विचार करू लागले. पतिव्रता त्यागी तपती, तेथोनी पळे नाम शक्ती, सीता सती देव सती नाम कीर्ती मावळली. मग असणाऱ्या हनुमंतांनी सगळीकडे बघितलं. रामाने सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे एकही लक्षण त्या ठिकाणी जाणवलं नाही. म्हणून हनुमंतरायांनी विचार केला, ज्या वेळेस असणारी जी सत्य पतिव्रता असते त्या पतिव्रतेला असणारं लांछन ज्या वेळेस स्त्रीकडून त्या ठिकाणी लागलं जातं, त्या पतिव्रतेचं खंडन त्या ठिकाणी केलं जातं, त्यावेळेस हे पावित्र्यही त्या ठिकाणी नष्ट होतं. म्हणून ज्या वेळेस ही राजा रावणाला रथ सीता त्या ठिकाणी झाली त्यावेळेस ज्या असणाऱ्या निजखुना रामाने सांगितलेल्या होत्या त्या निजखुना तरी या सीता माऊली जवळ काय त्या ठिकाणी राहणार आहेत. पातिव्रत्याचं हनन त्या ठिकाणी झालेलं आहे राजा रावणाला रथ झाल्यामुळं. त्याच्यामुळं इथं दगड भिंती झाडं काहीही रामराम त्या ठिकाणी म्हणत नाहीत असा विचार हनुमंतानी केला. सीता रतली अनाचारी, नाम नुठी चराचरी, इसिमी आता जीवे मारी, आला वाढणारी अतिकोप. मग हनुमंताला विचार त्या ठिकाणी पटला गेला. जिथं आचार नाही, जिथं सत्य वागणूक त्या ठिकाणी नाही, मग तिथं काय राहणार आहे. तिथं सगळा अनाचार त्या ठिकाणी होणार आहे. आणि जिथं अनाचार आहे तिथं भगवंत काय म्हणून त्या ठिकाणी वास्तव्याला राहील. त्याच्यामुळे राम नाम हे सुद्धा क्षणभरही त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. जिथं रामच नाही तिथं नाम तरी त्या ठिकाणी काय येणार आहे. म्हणून हनुमंतरायांनी विचार केला, अनाचार सीतामाऊलीकडून या ठिकाणी घालला गेला. म्हणून आता हा अनाचाराचा बदला या ठिकाणी यांचा घात करून त्या ठिकाणी किंवा याला असणारी शिक्षा लावून त्या ठिकाणी बदला घेईल हनुमंतराय विचार करू लागलेले आहे. रागे कापता थरथरा, दात खातसे करकरा, डोळे बोलणे गरगरा, रोम थरथरा थरकती. एवढा राग हनुमंतरायाला त्या ठिकाणी याला अनाचार करू लागलेले आहे. पतिव्रतेला हनन त्या ठिकाणी पाळलं गेलं. हनुमंतरायाला अतिशय राग आला. वज्रमुठ आवळली गेली, करकरात दात त्या ठिकाणी खाऊ लागले, डोळं लाल भडक झालं, डोक्याच्या केसाची शेंडी त्या ठिकाणी ताळकन उभा त्या ठिकाणी राहिलेली आहे. दात खाऊन हनुमंतरायाची अवस्था पुढे कशी वल्ले होऊ लागले. दोघा मारावया कडाडी, वळीली पुच्छाची पैविडी, रागे पिंजारीली दाढी, शेंडी तडतडी हनुमंताची. एवढा रागाला वज्रमुठ त्या ठिकाणी आवळली गेली, डोक्याची शेंडी सुद्धा थरथर थरथर त्या ठिकाणी कापू लागली. सर्वांग असणारं त्या ठिकाणी म्हणजे रोमांच अंगावर त्या ठिकाणी आलेले आहे. डोळं लाल भडक त्या ठिकाणी झालेला आहे. दोघाचाही घात त्या ठिकाणी करतो. म्हणून आवेश पूर्ण असणारं त्या ठिकाणी हनुमंताची अवस्था झालेली आहे. कोपा माझी हनुमंत अतिशयसी बुद्धिवंत, ऐकता सुलोचन वृत्तांत इंद्रजित वाचला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले हनुमंतरायांनी विचार केला, राग आनंद भीक माग म्हणले त्या ठिकाणी होते.
म्हणून जरी एवढा राग त्या ठिकाणी असला हनुमंतरायाच्या अंगी, तरी विवेक जागृत त्या ठिकाणी केला. रागाला थोडं आवरलं गेलं आणि सांगितलं गेलं, ज्या वेळेस असणारा म्हणजे कुंभकर्ण आणि कुंभकर्णाची इंद्रजित आणि असणारा म्हणजे त्याची असणारी पत्नी सुलोचना, ज्या वेळेस एकांतात संभाषण त्या दोघांचं चालू होतं, त्यावेळेस त्या असणाऱ्या सुलोचनेलाही सीता मानलं होतं. त्या ठिकाणी सीताच म्हणून असणाऱ्या रागाच्या भरात इंद्रजिताचा घात करण्यासाठी त्या ठिकाणी गेलतो. म्हणून म्हणजे तिथं ज्या वेळेस रागाला शांत केलं त्यावेळेस इंद्रजित वाचला होता आणि आपल्याला मी सत्य कळलं होतं. म्हणून हनुमंतरायांनी असणारा विवेक जागृत केला. रागन भीक माग होईल म्हणजे त्या ठिकाणी आधी थोडी आपण परीक्षा घ्यावी. त्या इंद्रजितासारखंच काही दुसरं जर घडलं तर तिथं मी म्हणले चांगलं कार्य त्या ठिकाणी होईल. म्हणून थोडं रागाला आवरलं, विवेकाचा विचार हनुमंतराय करू लागले. आता कोप करू शांत या दोहींची ऐको मात, विचारणे शब्दार्थ निज कार्यार्थ साधावा. मग आता म्हणले रागाच्या भरात काहीतरी होईल म्हणले आपल्या हातून, चांगलं काय होणार नाही म्हणले. रागात कार्य ही कधीही म्हणले त्या ठिकाणी वाईट कार्य त्या ठिकाणी घडलं जातं. म्हणून विवेक जागृत करो आणि या आधी दोघाचा घात करण्याच्या अगोदर म्हणजे आधी दोघ जण काय बोलते ती काय नाही, त्याच्यातून आपल्याला कुठली खून त्या ठिकाणी सापडते आहे, पक्की सीताच आहे का राजा रावणच आहे का, ही आधी म्हणजे या दोघाच्या संभाषणातून आपण जाणून घेऊ असा विचार केला. राग शांत हनुमंतरायांनी केला. गोपालिया दुर्धर जयाचा लोपेना विचार, तोची मोक्षगामी नर परमधीर तो एक. मग असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, एखाद्या साधकाला अतिशय राग त्या ठिकाणी आलेला आहे, पण त्या रागाला शांत करण्याची क्षमता त्याच्या अंगी नाही. तो राग असताना विवेक सारासार विचार करण्याची बुद्धी त्याच्या अंगी नाही. तो असणारा दुष्ट नर आहे. आणि जो रागातही विवेकाला जागृत त्या ठिकाणी करतो, असणाऱ्या रागावर आवर घालतो, सारासार विचार त्या ठिकाणी करतो, तो मोक्षगामी असणारा नर आहे. त्या ठिकाणी तो मोक्षाला प्राप्त होणारा मार्ग आहे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या साधकाजवळ. असा असणारा साधक कितीही राग त्या ठिकाणी आला तरी रागामध्ये कार्य करत असताना सारासार विचार करावा, आपण चांगलं करतोय की वाईट करतोय. हा जो सारासार विचार साधक करतो तो मोक्ष मार्गाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. एवढं श्रेष्ठ महत्व असणारा रागावर शांतता धारण करणाऱ्या साधकाची ग्रंथकर्ते सांगू लागले. माझी सावधान अवतार पुरुषाचे हे चिन्ह, ते चालते ब्रह्मज्ञान जग पावन त्याचे. मग ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात, राग आल्यावर त्या रागाला शांत करणं ही काय आपल्यासारख्याचं लक्षण नाही. आपल्यासारख्याला राग अनावर झाला की काय करतो याचं भान त्या ठिकाणी राहत नाही. पण जो साधक रागाला आपल्या अधीन त्या ठिकाणी ठेवतो, आपल्या ताब्यात राग त्या ठिकाणी ठेवतो, तो साधक म्हणजे त्या ठिकाणी कसला अवतार पुरुष म्हणजे तो त्या ठिकाणी असतो. त्या अवतार पुरुषालाच राग शांत त्या ठिकाणी करता येतो. रागातही विवेक असणारा जागृत म्हणजे त्या अवतार पुरुषाला त्या ठिकाणी करता येतो. लोभ क्रोधाचे कारण तो हनुमंता नाही जाण, या लागी क्रोधी सावधान रघुनंदन गुरुकृपा. मग म्हणले असणाऱ्या रागाला असणारं मुख्य कारण काय आहे? आपल्यासारख्या साधकाला राग केव्हा येतो त्या ठिकाणी? जर एखाद्या गोष्टीचा लोभ त्या ठिकाणी झाला, मोह झाला आणि लोभ झाला आणि ती गोष्ट लोभानं नाही प्राप्त झाली की राग साधकाला त्या ठिकाणी होतो. पण अशी अवस्था हनुमंताची नव्हती. हनुमंताला कशाचा लोभ त्या ठिकाणी नव्हता. म्हणून असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या कृपेनं लोभ कसलाही नसल्यामुळे लगेच असणाऱ्या रागाला शांत त्या ठिकाणी केलं, विवेक जागृत त्या ठिकाणी केला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. कपिने कोप शांत करुणी दोईंच्या कथा ऐकाव्या कानी,
मग अवतार पुरुष असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी लगेच रागाला शांत केलं, विवेक जागृत त्या ठिकाणी केला, सारासार विचार केला. यांचा घात करण्यापेक्षा अगोदर म्हणले या दोघांचं संभाषण त्या ठिकाणी ऐकू असा विचार केला. आणि तिथंच म्हणले असणार सूक्ष्म रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि लपून एका बाजूला बसून हनुमंतराय त्यांचं संभाषण ऐकू लागलेले आहेत. मंदोदरी म्हणे लंकानाथा दुष्ट स्वप्न म्या देखिले आता तेने पावले अति आकांता ते सादरता अवतारी. मग असणाऱ्या मंदोदरीनं राजा रावणाचं चरण चालन केलं. राजा रावणाला असणारं आदरातिथ्य त्या ठिकाणी पतिव्रतेचं दिलं आणि बसवून घेतलं. आणि मंदोदरी बोलू लागलेले आहे, स्वामीवर्या म्हणले मी आता ज्या वेळेस कुस पालटून त्या ठिकाणी झोपले गेले, थोडा डोळा लागला तेवढ्यात असणारे एक दुष्ट स्वप्न त्या ठिकाणी पडलं गेलं. एवढं दुःख देणारं स्वप्न, एवढं दुष्ट स्वप्न त्या ठिकाणी पडलं गेलं. ती काय पडलं त्याचा सविस्तर वृत्तांत स्वामी तुम्हाला सांगते, सावध रीतीने ऐका. मंदोदरी राजा रावणाला बोलू लागलेले आहे. ऐसे स्वप्न देखिले नैनी पडलंके क्रौंचा निर्दळणी तो पुरुष निगोणी अशोकवणी श्रीराम पत्नी शोधित. मग म्हणले मी आता थोडा वेळ म्हणले झोपले, म्हणजे तुम्ही येणं म्हणून डुकली लागली. तेवढ्यात असणार स्वप्न म्हणले त्या ठिकाणी पडलं. एक असणारा थोर पुरुष म्हणले त्या ठिकाणी आलाय, तो बी आलाय पडलंकीच्या ठिकाणी. म्हणले जिथं तुमची असणारी बहीण आणि माझी असणारी ननंद म्हणले राज्य करते आहे क्रौंचा, तिथं म्हणले असणारा थोर पुरुष त्या ठिकाणी आलेला आहे. क्रौंचेचा घात त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिथली राक्षस मारून म्हणले लंकेच्या ठिकाणी आलाय, अशोकवनात गेलाय आणि तिथं म्हणले असणाऱ्या सीतेचा शोध म्हणले त्या ठिकाणी घेऊ लागलेला आहे. तोरी कथा अशोकवणी त्रिवद शोक लंकाभुवनी पुत्र शोक पती अपमानी पुरदणी आकांत. मग म्हणले तो तिथं आलेला आहे, सीता माऊलीची शुद्धी करतोय आणि करत असताना म्हणजे सगळ्या लंकेचं दहन केलेलं आहे. राक्षस मारले, ती काही राक्षसाला गांधलेलं आहे, स्त्रियाला अपमानित केलेलं आहे आणि असणाऱ्या स्त्रीचा पती त्या ठिकाणी मारलेला आहे आणि असणाऱ्या स्त्रीला म्हणले त्या ठिकाणी असणारं विधवा म्हणले त्या ठिकाणी केलेलं आहे. स्त्रियाची हानी त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. हे बी दुःख स्वप्न म्हणले मी आता पाहिलं. अशोकवणी अति आप्त केला सीतेसी एकांत करुणी वनकरांचा घात समुद्रात निक्षेपी. आणि तोच थोर पुरुष म्हणजे अशोक वनाच्या ठिकाणी गेलेला आहे, सीता माऊलीची असणारी शुद्धी केलेली आहे, शोध घेतलेला आहे आणि सीता माऊलीचा अतिशय जवळचा आप्त विश्वासू म्हणजे त्या ठिकाणी आहे आणि सीता माऊलीची शुद्धी करून सीता माऊली बरोबर संभाषण केलेलं आहे. वनाचा विध्वंस केलाय, जंबूमाळ्याचा काटा त्या ठिकाणी काढलाय. अनेक असणारी 14,000 राक्षस आहेत, त्यांचा विडागणं मुकणं केलाय. अशोकवनाची रवंदळी तो मारिला जंबूमाळी राक्षस कुमारा करुणी होळी उपटली पवळी अखयाते. मग म्हणले असणाऱ्या सगळ्या अशोक वनाची राख रांगोळी केली. जो राखण ठेवलेला जंबूमाळी आहे म्हणजे त्या जंबूमाळ्याचा काटा त्या ठिकाणी काढलाय. 14,000 बनकर म्हणजे शिफ्टीत बांधून समुद्रात टाकून दिले. ती तुमचा लाडका मुलगा दाखला मुलगा अकया कुमार आहे, त्याचा बी काटा काढलाय. असं म्हणलं मी आता स्वप्नात पाहिलं गेलं. सैन्याची करुणी निपात इंद्रजित गेला युद्धात करिता राक्षसांचा घात भय पडत मेघनाद. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा वनाचा विध्वंस केलाय, राक्षस मारले ते आणि त्या असणाऱ्या राक्षसाच्या कैवारासाठी तुमचा असणारा इंद्रजित म्हणजे तिथं सोडवणूक करायला गेलता, पण त्याला बी म्हणजे त्राही करून त्या ठिकाणी सोडलंय. जो असणाऱ्या ढगासारख्या आवाज काढीत होता, ढाळकाळी देत होता, तो मेघनाथ म्हणजे तुमचा मुलगा, ती सुद्धा बिहून म्हणजे पळून गेलाय. ही स्वप्नात बघितलं गेलं. तो ब्रह्मयाने अनिला बांधोनी रागे पुच्छाते पेटवूनी तुमच्या दाड्या मिशा जाळवणी प्रथम कंदना हे केले. आणि पुन्हा म्हणले असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मपाशात बांधून म्हणले असणाऱ्या इंद्रजितानं म्हणले एक असणारा महान पुरुष म्हणले बांधून आणला
आणि ज्याला तुम्ही बांधून म्हणले त्या ठिकाणी आणलं त्यानंच म्हणले असणाऱ्या सगळ्या लंकेची होळी केली, लंका राख रांगोळ म्हणले त्या ठिकाणी करून टाकले. एवढंच नाही स्वामी, तुमच्या दाढी मिशा जाळून तुम्हाला सुद्धा अपमानित केलेलं स्वप्नात बघितलंय. लंका जाळीत बडबडा पुच्छे नगरा लाविला वेडा रिगोन दे मागे मागा पुढा चौकडा कांता. आणि पुन्हा म्हणले तुम्हाला फुकायला लावले, तुमची दाढी मिशा जाळली, पुन्हा तशीच म्हणले असणारी आग लावीत म्हणले सगळ्या लंकीत गेले म्हणले. कुणाला बाहेरच्याला आत येऊ दिना, आतल्याला बाहेर त्या ठिकाणी जाऊ दिना, सगळी राख रांगोळी म्हणले लंकेची त्या ठिकाणी करून सगळ्याला गांजून त्या ठिकाणी सोडलंय. ही दुष्ट स्वप्न मी बघितलं गेलं. ऐसे दुष्ट स्वप्न दे कोणी वेगे उठले गजबजोनी थोर धाका लागला मनी निद्रा नयनी लागेना. मग म्हणले एवढं स्वामी म्हणले एवढं वाईट स्वप्न बघितल्यावर कशी झोप लागेल म्हणले. पुन्हा माझी झोपच पळून गेली म्हणली. त्या ठिकाणी सारखं छातीत म्हणले धड 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 त्या ठिकाणी करीत होत. आणि या असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी चिंता लागली म्हणले आता काय होतंय काय नाही काय की सारखं डोळ्यासमोर ते स्वप्नात बघितलेलं दिसायला लागलं. झोप सुद्धा स्वामी आली नाही. मग चरण क्षाळन करोनी शुद्धच्या मनाते सेवोनी सदाशिवाला स्मरोनी डावे कानी निजेले. मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणले एवढं वाईट स्वप्न पडलं, झोप काय लागेना. पुन्हा उठले, थोडा हात पाय धुतलं, तोंडावरून पाणी फिरवलं आणि पुन्हा म्हणले थोडा असणार शंभू महादेवाची असणारी म्हणले त्या ठिकाणी आराधना केली, महादेवाचं स्मरण त्या ठिकाणी केलं, चिंतन केलं. पुन्हा म्हणले कुस बदलून डाव्या अंगावर म्हणले झोपले गेले. स्वप्न देखील दुर्धरा शेळी बांधणी सागरा लंके आले नरवानरा निशाचर निर्दळणी. मग पुन्हा म्हणले कसं तरी असणारी कुस बदलून म्हणले उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर झाले, डाव्या कुशीवर झोपले, थोडा डुकला लागला म्हणले. तेवढ्यात पुन्हा अजून असणारं स्वप्न म्हणले त्या ठिकाणी पडलं गेलं. एवढा 400 कोस असणाऱ्या लांबीचा समुद्र आहे म्हणले रुंदीचा, आणि त्या समुद्रावर म्हणले असणारी दगड म्हणले टाकून त्या ठिकाणी सेतू बांधून पूल बांधून म्हणले असणारी वानर आणि असणारी माणसं म्हणले त्या ठिकाणी वाजत गाजत म्हणले लंकेत आलेले स्वप्नात बघितले. इंद्रजित कुंभकर्ण दोघे मारिले दोघे जणी तुमची शिरे रामबाणी गीताचे चरणी लोळती. एवढंच नाही स्वामी, ती असणारी माकडं आणि असणारी माणसं म्हणले त्या ठिकाणी आले. त्यांनी काय केलंय म्हणले तुमचा असणारा थोरला म्हणले मेघनाद आहे, त्या मेघनादाचा असणारा काटा त्या ठिकाणी काढला, अकया कुमार काढला, तुमचा भाऊ कुंभकर्ण त्या ठिकाणी मारला आणि तुमची 10 शिरं म्हणले त्या असणाऱ्या राम नावाच्या बाण त्या ठिकाणी आला की 10 मस्तकी त्या ठिकाणी उडवली आणि गिधाडाला म्हणले खायला घातली. ही स्वप्नात बघितलंय. माझ्या चुडिया पडले खान आयशी करिता से रुदन आक्रंदन उठेले. मग म्हणली त्या ठिकाणी काय करावं, आपल्या असणाऱ्या मस्तकाचं कुंकू हरपलं गेलं, कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, याचा त्या ठिकाणी म्हणजे दुःख होऊ लागलं. म्हणून स्वामी तुमचा दावा करत करत म्हणजे छाती बळवत तोंड बळवून घेत म्हणजे त्या ठिकाणी रडत होते, आरडत होते, दुःख करीत होते. त्यावढ्यात म्हणजे जाग आली. ऐसे सांगताय काय का मंदोदरी भुलली दे का बैसोनी रावणाचे सन्मुखा करी शंका अति दुःखे. मग हे म्हणले सांगत असतानाच मंदोदरीला दुःख अनावर त्या ठिकाणी झालं. थोडी मूर्छना आल्यासारखी अवस्था त्या ठिकाणी झाली. राजा रावणाच्या पायाच्या शेजारी म्हणले खाली म्हणली त्या ठिकाणी बसली पायाजवळ. मंदोदरी बसल्या गेल्या आणि असणारं मोठमोठ्यानं पती निमाल्यावर जसं स्त्री दुःख करते तसं दुःख म्हणले राजा रावणाच्या जवळ बसून मंदोदरी करू लागल्या. पडली लंकेत रणी निमाला लंकानात मनोनी मा शब्द करीता तेने हडबडीत रावण. मग त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडू लागली. माझ्या असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी माझा असणारा पती राजा रावण युद्धासाठी त्या ठिकाणी गेला
आणि त्याच युद्धात माझा असणारा पती त्या ठिकाणी संपला गेला, निमाला गेला. म्हणून तोंड बडू बडू मोठमोठ्यानं मंदोदरी त्या ठिकाणी रडू लागल्या. तवा राजा रावण दचकला गेला. बाई गपकी म्हणला मी जिवंत आहे अजून. तिचे धरिले दोन्ही हात, मी तवा आहे जीवे जीता, तू कावरता तळमळसी. मग राजा रावणाला वाटलं ही बाहेर कुणीतरी ऐकलं तर नाही ती का पळत यायची. मला लाकडान गाडगं घेऊन या ठिकाणी. बाई म्हणला मी तुझ्या समोर असताना तुझ्या शिरावर एवढा मोठा खडा उभा गडी आहे म्हणला त्या ठिकाणी तू का उगाच दुःख करायला लागली, का माझ्या नावानं शंक करायला लागली. म्हणून तिचं तोंड दाबलं, दोन्ही हात धरलं राजा रावणानं. सावध म्हणे लंकानाथा, माझे स्वप्न नव्हे मेत्ता, अशोकवनी राहिली सीता, तुमचे गाता ते करीला. ज्या वेळेस राजा रावणानं तोंड दाबून गपचीप बसलं, हात धरलं, तेव्हा मंदोदरी म्हणली पतिराया किती बी म्हणले माझा हात धरा तोंड दाबा, काय उपयोग म्हणले त्या ठिकाणी होणार नाही. ज्या वेळेस तुम्ही असणारी म्हणजे परश्री सीतेचं हरण करून अशोक वनात आणून ठेवली, त्याच वेळेस त्या सीतेकडून राजा रावण नक्की तुझा असणारा घात त्या ठिकाणी होणार आहे. माझं स्वप्न माझी वाचा कदापिही खोटी त्या ठिकाणी होणार नाही. पतिव्रतेची सत्य वाचा आहे राजा रावणा. जा आता तो मंदोदरीनं सांगितलं गेलं. सत्य करोनी श्री रघुनाथा, त्यासी संतोषे देई जे सीता, तेने तुझा कल्याण लंकानाथा आणि समस्त राक्षसा. हनुमंतराया सर्व कान देऊन त्या ठिकाणी ऐकत आहेत. मंदोदरीने सांगितलं गेलं ज्या अशोक वनात सीता आणून ठेवलेली आहे त्या सीतेमुळे राजा रावणा तुझा घात होणार आहे हे बोलल्या गेल्या. आणि पुन्हा असणारं त्या ठिकाणी मंदोदरीनं सांगितलं गेलं की राजा रावणा तर म्हणले असणारा स्वामी आता काय करा म्हणले, तुमचा असणारा घात नक्की होणार आहे. मी स्वप्नात बघितलंय, मी तोंडातून शब्द त्या ठिकाणी काढलाय. म्हणून म्हणजे ही कदापि खोटं त्या ठिकाणी होत नाही. आणि ही जर खोटं करायचं असेल तर ज्या स्वामीची असणारी कांतेचं हरण करून तुम्ही आणून अशोक वनात ठेवलेलं आहे ती असणारी सीता त्या प्रभू रामचंद्राला निहून माघारी त्या ठिकाणी द्या आणि त्या रामाशी सख्यत्व त्या ठिकाणी करा. रामाला शरण त्या ठिकाणी जावा, तरच राजा रावणा जीव त्या ठिकाणी वाचणार आहे. स्वामी मंदोदरी राजा रावणाला सांगू लागलेली आहे. मी तव होते तुमची दासी, म्हणून लागले पायांसी, मुक्ती मुक्ती होय आम्हासी, सीतारामासी अर्पिया. एवढंच नाही पतिराया, मी असणारी तुमच्या चरणाची दासी आहे. आमचं असणारं पतिव्रत्य अखंड त्या ठिकाणी राहावं म्हणून तुम्हाला असणारं मागणं त्या ठिकाणी मागते. त्या असणाऱ्या रामाशी सख्यत्व करा, भक्ती मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी त्या रामाला शरण त्या ठिकाणी जावा. ज्याची चोरून आणलेली वस्तू आहे त्याचे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ द्या. तुम्ही ती असणं आणलेली सीता रामाला त्या ठिकाणी रामाच्या स्वाधीन करा. भुक्ती मुक्ती तुमच्या असणाऱ्या चरणाच्या दासी त्या ठिकाणी होतील. तोच सखा असणारा राम त्या ठिकाणी करून घ्या. याच्यातच आपलं सर्वस्व हित आहे त्या ठिकाणी मंदोदरी सांगू लागलेली आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभू रामचंद्राय नमः. मी तव होते तुमची दासी, म्हणून लागले पायासी, भुक्ती मुक्ती होय आम्हासी, सीतारामासी अर्पिलिया. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. मंदोदरी राजा रावणाला सांगू लागली, महाराज ऐका म्हटले, जर तुमच्या आमच्या सहित सगळ्याचं कल्याण करायचं असेल तर ही असणारी सीता आणलेली आहे ती रामचंद्राला अर्पण करा. रामाला जर त्याची सीता देऊन टाकली तर तुमचं आमचं सगळ्याचं कुळाचं कल्याण होईल असं मंदोदरी सांगू लागले. सीता ऐकता शोकवणी, हनुमान उल्हासला म्हणे, हर्षान माया त्रिभुवनी, श्रीराम पत्नी चोजवली. आणि हनुमंत या दोघांचं बोलणं ऐकत होते. ज्यावेळेस मंदोदरीने सांगितलं अशोक वनामधली सीता रामचंद्राला देऊन टाका, हनुमंतानं ऐकलं. हनुमंताला वाटलं कुठंतरी अशोक वन आहे
आणि त्या अशोकवनामध्ये सीतेला ह्या रावणानं ठेवलेलं आहे. मग अशोकवनामध्ये सीता आहे असं ऐकलं आणि हनुमंताला आनंद वाटला. सीता आहे अशोकवनी, अशोकवनी का कोण स्थानी, ते समूळ ऐकवया कानी, सावधानी हनुमंत. आणि हनुमंत ऐकू लागले. सीता मंदोदरी आणि रावणाचा संवाद ऐकत असताना हनुमंताला लक्षात आले की अशोकवनामध्येच आहे. पण काय सांगावं, राक्षस आहे. अजून कुठं लपवून ठेवले असली तर, अशोकवनामध्ये अजून दुसरं कुठली जागा असली तर, म्हणून नेमकं अशोकवनातच आहे का दुसरं कुठं रावणानं लपवून ठेवले हे ऐकण्यासाठी कान देऊन हनुमान ऐकू लागले. रावण मंदोदरी एकांत, समूळ परिसवृत्तांत, गुप्त रावणी हनुमंत, चित्ती सावचित्त वचनार्थी. आणि मंदोदरी आणि रावणाचा जो संवाद होता, त्यांच्या दोघांमधलं जे भाषण होतं, ते भाषण ऐकण्यासाठी हनुमंत तत्पर झाले, सावध झाले. काय नेमकं कुठाही सीता अशोकवनात आहे आता मंदोदरीने सांगितलं. मग नेमकं कुठं आहे, तिथंच आहे का दुसरीकडे कुठं असेल हिचा शोध ऐकण्यासाठी हनुमान सावध बसले. जानकी अटविता चित्त, काम खवळला लंकनात, अशोक वन जाऊन आता बळीची सीता भोगिना. आणि ह्या मंदोदरीनं सीतेचं नाव काढल्याबरोबर रावणाला आठवल्याबरोबर राजा रावणाला आनंद वाटला आणि अशोकवनात आत्ताच जातो आणि सीतेला महाराज घेऊन येतो. काल झपकं खाल्लेला रावण विसरला, 2 मिनिटात विसरून गेला महाराज. एवढं महाराज त्या ठिकाणी हनुमंताने दिला होता, सगळं विसरला. काम भावना निर्माण झाली आणि सीतेला भेटायला जावं अशी इच्छा रावणाच्या मनात निर्माण झाली. नाटवे सभेचे अतिविघ्न, नाटवे मंदोदरीचे स्वप्न, सीता संभोगी दशनान, अति उद्विग्न कामार्थी. राजा रावण सगळं विसरला. हनुमंतानं दिव विझवून मारलेलं विसरला. रात्रीचाच प्रसंग होता. मंदोदरी आरडत होती, त्याच्या पुढेच हात आपटो आपटो आरडत होती. ते सगळं विसरला, दुर्लक्ष केलं राजा रावणानं आणि सीतेची मूर्ती डोळ्यापुढे उभा राहिली आणि तिला भेटण्यासाठी निघाला. 6 महिने अशोकवनी, म्याका ठेविली जनक नंदिनी, आता निज बळे करुनी, रामपत्नी भोगीन. आणि राजा रावण विचार करू लागला, 6 महिने झालं सीतेला मी इथं घेऊन आलेलो आहे, अशोकवनामध्ये ठेवलेला आहे. पण आता मी कोणाचीच भीड धरणार नाही, डायरेक्ट ते असणाऱ्या अशोकवनामध्ये जाईल आणि सीतेला घेऊन मला येईल असं रावण बोलू लागला. सीता कामेस कामता, सन्निपात लंकानाता, विसरला हित हितार्थ, नटवे चित्ता निज स्वार्थ. आणि राजा रावण सगळं विसरलं महाराज. क्षणभर काम निर्माण झाला, सीतेची आठवण झाली आणि जेवढं घडलेला प्रकार होता, जे कधीच घडत नव्हतं ते घडलेलं होतं. सगळं रावण विसरला. हित आपलं कशामध्ये ती विसरला. सगळं त्या ठिकाणी विसरून गेला. हित त्या ठिकाणी विसरला. अहित आपल्या कुळाचाच नाश करण्यासाठी रावणाला बुद्धी आठवली आणि अशोकवनामध्ये जाऊ अशी इच्छा निर्माण झाली. सीता चिंता नित्य चिंतनी, सीता नाम नित्य वदनी, सीता नाम स्मरे अनुदिनी, ध्यानी मनी जानकी. आणि राजा रावणाची सीतामय अवस्था झाली. फक्त नाव काढून दिल्याबरोबर जेवढं आठवण त्या रामाला नव्हती सीतेची, तेवढी रावणाला होती. प्रत्येक ठिकाणी सीतामय मन झालेलं होतं. कंठामध्ये सीता होती, तोंडामध्ये सीतेचं नाव होतं, डोळ्यापुढे सीतेची मूर्ती होती, बघल तिथं सीता दिसू लागली होती. सीतामय जग रावणाचं झालं. सकाम स्मरता पै सीता, पाप दोन्ही लंकनाथा, हे सामर्थ श्रीराम भक्त, भेटी रघुनाथ तिचेनी. आणि सीतेचं फक्त स्मरण केलं महाराज. सीता सीता सगळी सीतेचं ध्यान लागलं रावणाला. आणि सीता ही भक्त आहे. आणि ज्ञानेश्वरी महाराज सांगतायत,
तेही प्राणापर होते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताचं नाव जरी घेतलं तरी आपण डायरेक्ट भेटतो. आणि राजा रावणाच्या मुखामध्ये सीता 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 सारखं चालू होतं. त्याच्यामुळं राजा रावणाचं पाप संपणार आहे आणि सीतेच्या नामस्मरणानं रावणाला राम भेटणार आहे असं भक्ताचा महिमान आहे. रावणासी सकामता कळली मंदोदरीची चिंता सीतार्पवी श्री रघुनाथा लंकनाथा नमनेसी. आणि त्यावेळेस मंदोदरीनं रावणाची अवस्था पाहिली आणि विचार केला राजा रावण तर स्वतःहून सीतेला रामाला देणारच नाही, मग आपणच मध्यस्थी करावं. आपण काहीतरी विनंती करू, हात पडू पाया पडून काही बी करू, सीता रामाची रामाला देऊ असा विचार मंदोदरी करते. सीता करावी रामार्पण कदान मानित शानन मंदोदरी सकळले चिन्ह सोहित वचन अनुवादे. आणि आपण जर आपल्या नवऱ्याला सांगितलं की रामाची सीता रामाला द्या, देईल काही नाही देणार माहिती होतं मंदोदरीला, देतच नाही. मग आपणच काहीतरी करावं. त्याच्या हातापाय कधी कधी पाया पडणं सुद्धा चांगलं असतं. महाराज पाया पडून काम झालं तर लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो, द्या रामाची असणारी सीता रामाला द्या अशी विनंती करून बघू असं मंदोदरी सांगते. मीच जाऊनी आपण इंद्रजितानी कुंभकर्ण प्रधानासी पचरून रामार्पण करीन सीता. मंदोदरी मनामध्ये विचार करू लागले, आपलं पण सामर्थ्य आहे ना, आपली पण ताकद आहे. राणी होती ती लंकेची, त्यामुळे आपले ऐकण्यामधले आहे. आपले सगळंच ऐकतात लंकेमधले, रावणासहित सगळे ऐकतात. त्यामुळे मीच जाते त्या कुंभकर्णाकडे, इंद्रजिताकडे जाते. इंद्रजित पोर काय ऐकणार, कुंभकर्ण धीर आहे, मोठी भाऊजाई म्हणून कुंभकर्ण बी ऐकत होता, इंद्रजित बी ऐकत होता. त्यामुळे कुंभकर्ण इंद्रजिताला बोलवीन आणि त्यांच्या हातून रामाची सीता रामाला देईल असा विचार करू लागला. सीता कामे रावण वेडे सांगू नये तया पुढे अर्पित सीता मजराम जोडे पिढे साकडे भवाचे. आणि मंदोदरी विचार करते, रावणाला जर सांगितलं सीता दे तर रावण देणार नाही, कारण रावण वेडा झालाय. सीतेच्या मोहामध्ये तिच्या आसक्तीमध्ये राजा रावण भुलून गेलेला आहे. त्याला हित अहित आठवण गेले. त्याला त्या ठिकाणी असणारा मोक्ष कशात आहे, कल्याण कशात आहे, सुख कशात आहे रावणाला आठवणा. त्याच्यामुळं मी जर रामाची सीता रामाला दिली तर रामचंद्र आम्हाला जोडला जाईल आणि अक्षय सुख कल्याण आम्हाला मिळेल असं मंदोदरी बोलतात. सखा जोडो रघुनंदन विघ्न ते होय निर्विघ्न चित्त होय चैतन्य गान दुःख संपूर्ण सुख होय. रामचंद्र जर सखा केला, भगवंताला जर आपलंस केलं तर दुःख येत नाही, संकट येत नाही, डोक्याला ताण राहत नाही, टेन्शन येत नाही. टेन्शनच घ्यायची काय गरज आहे. घालून या भार राहिलो निश्चिती, त्याच्यावर भार घालायचा, टेन्शनच घ्यायचं नाही. भगवंत पाठीशी असल्यावर काय. त्याच्यामुळं म्हणून चित्ताच्या ठिकाणी चिंता टेन्शन त्या ठिकाणी राहत नाही. आणि जेवढं जेवढं वाटण्याला दुःख येतं ते दुःख सुद्धा सुख होतं. फक्त रामचंद्राला आपलंसं करायला पाहिजे. मंदोदरी बोलते, श्रेष्ठ सुख त्याची मरण मरता स्मरल्या श्रीरामचरण मरण होय ब्रह्मपूर्ण सुखेक घन श्रीराम. आणि मंदोदरी विचार करते, श्रेष्ठ सुख कशात आहे तर मरणात सुख आहे. महाराज आपण मेलो काय, आपण जर मेलो तर आपल्यासाठी जग मेल्यासारखंच आहे ना. आपल्याला काय करायचं जगाचं, आपणच नाही तर जग कुठं आहे. त्याच्यामुळं श्रेष्ठ सुख मरणामध्ये आहे. कारण रामचंद्राची जर भेटी होत असेल तर जगायची इच्छा कोणाला आहे. म्हणून श्रेष्ठ सुख जे आहे, अफाट सुख ते मरणामध्ये आहे. मेल्यानंतर ना जेवढं दुःख होतं, शरीराला वेदना होतात, सुख दुःख जे येतं ते शरीराला येतं.
मेल्यानंतर जे सुख भेटतं ते सुख श्रेष्ठ आहे, आगाध आहे असं सांगतात. ऐशेच मी करीन आता शरण रिगेन श्री रघुनाथा सोय अर्पिताची सीता लंकनाथा कल्याण. आणि मंदोदरी विचार करू लागले कसं जरी केलं तरी नवऱ्याचं हित आपल्याला करायचंय, त्याचं कल्याण करायचंय. त्याच्यामुळं मग आता मीच हे कार्य करते पुढे होऊन. इंद्रजिताला बोलवीन, कुंभकर्णाला बोलवीन, त्यांच्या हातामध्ये सीता देईल, रामचंद्र सखा करेन, त्यामुळं रावणाचं कल्याण होईल असं सांगतात. ऐकता मंदोदरीचे वचन रावण झाला अति उद्विग्न प्रिय नव्हे महाविघ्न सीता हरून नेऊ पाहे. आणि मंदोदरी बोलत होती, राजा रावण जवळ बसलेला होता, सगळं ऐकलं. ऐकल्याबरोबर राजा रावण उद्विग्न झाला. ही माझी बायको नाहीये, सीतेसारखं रत्न माझ्यापासून हिरावून घेऊन जाते, मला त्रास देणारी, मला दुःख देणारी माझी असणारी पत्नी आहे, हिच्यापासून मला दुःख निर्माण होईल असा विचार रावण करू लागला. मंदोदरीचे वचन इंद्रजिताने कुंभकर्ण नुलंगिते अनुप्रमाण प्रधान जन ही अवघे. आणि रावण विचार करू लागला, ह्या मंदोदरीने जर ऑर्डर दिली तर सगळेच मानतात लंकेतले, कारण ती श्रेष्ठ राणी होती लंकेची. राजा रावणानंतर ना मंदोदरीचा आदेश अख्ख्या गावावरती नगरावरती चालत होता. त्यामुळे त्या सभेमधले जे प्रधान असतील, इंद्रजित असेल, कुंभकर्ण असेल, मोठमोठे मंत्री लोक असतील, सगळं मंदोदरीचं ऐकण्यामध्ये आहेत, तिच्या आज्ञेमध्ये आहेत असा विचार रावण करू लागला. मंदोदरीचे वचनाता करीती मजही न पुसता इने हिरोणीने सीता दुःख अवस्था रावण. रावण विचार करू लागला, मंदोदरीचं एवढं प्रबल्य आहे, कधी कधी प्रधान लोक माझं ऐकणार नाहीत, मंदोदरीचं ऐकतील. एखाद्या वेळेस माझं वचन ते मोडतील, माझं कधी कधी गोष्ट ऐकणार नाही, पण मंदोदरीचं वचन पडूच देत नाही ती कोणीच लंकेमधलं. एवढी श्रेष्ठ, एवढी ताकद, एवढं सामर्थ्य ह्या मंदोदरीकडे आहे असं रावण बोलू लागला. अत्यंत खवळला रावण करावया मंदोदरी छळन युक्ती करी दशानन सावधान अवधारा. आणि मंदोदरीचं बोलणं राजा रावणानं ऐकलं. ऐकल्याबरोबर तिचं छळन करायचं, तिचं जे ध्यान आहे, कोणतं ध्यान होतं तिच्या मनामध्ये एकच होतं, रामाची सीता रामाला देणं. ही जी विचार आहे मंदोदरीच्या डोक्यातला तो घालवायचा, छळन करायचं. काय करतो ऐका. विघ्न निरसावया समस्त अनुसरावया श्री रघुनाथ आदि पूजू मकांत कुलदैवत तो आम्हा. राजा रावणानं सांगितलं मंदोदरीला, म्हणले हे बघ, तुला वाटतंय ना रामाची सीता द्यायची, मला बी असंच वाटतंय. उगा बोलायला लागला रावण. बरोबर आहे देऊ, पण आधी ही जी विघ्न झालेलं आहे सभेवरती रात्री, ते विघ्नाचं निवारण करण्यासाठी आधी आपलं जी कुलदैवत आहे, आपलं आराध्य दैवत आहे तो महादेव, त्या महादेवाची पूजा करू. आणि त्यांची पूजा केल्यावर मग हे आपण तू जसं म्हणती तसं रामाची सीता रामाला देऊ असं रावण बोलू लागला. सदाशिवाचे आज्ञेवरी श्रीराम अर्पो सीता सुंदरी या परी छळून निर्णारी कार्यांतरी गोविली. राजा रावणाने सांगितलं मंदोदरीला, हे बघ, तुझ्या मनामध्ये आहे ना सीता द्यायची, मला पण असंच वाटतंय, कवर तिला ठेवायचं, देऊन टाकू म्हणली, नको आपल्याला. म्हणून पण एक काम करू, आधी महादेवाची पूजा करू, त्यांना नमस्कार करू. महादेवांनी जर सांगितलं, त्यांची आज्ञा झाली की लगेचच आपण सीता देऊ. मग काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आपलं पूजेला काय लागतंय महादेवाच्या? पाणी लागतंय, पुन्हा पात्र लागतंय, बेल लागतंय, सगळं सामान आपल्या घरामध्ये खोलीत, तेवढं सामान घेऊन या असं रावण सांगू लागला. रावणे पूजिला श्री शंकर मंदोदरी हर्ष थोर एरीकडे दशशिर करी विचारतोय का. आणि राजा रावणानं मंदोदरीला पाठवलं आतल्या घरामध्ये, जा म्हणले सामान घेऊन या. मंदोदरीला आनंद वाटला, महादेवाचीच भक्त होते दोघं बी, आणि आता नवरा कधी नाही ते आपला ऐकायला लागलाय.
सीता दी म्हटल्यावर मारायला धावत होता, पण आज द्यायला तयार झालाय. म्हणून उल्हासानं आतमध्ये गेली मंदोदरी, सगळं सामान आणायला गेली. तेवढ्या वेळामध्ये राजा रावण काय विचार करतो ऐका. दूतिका पाचारोनी विश्वासी वेगे जाय अशोकवनासी शर्मा आणि तेजटेसी गुप्त त्यापासी सांगावे. बघा राजा रावणाची बुद्धी. त्यानं बायकोला पाठवलं, जा म्हणलं सामान घेऊन ये, पूजेचं महादेवाची पूजा करू. आज तिला पाठवलं सामान आणण्यासाठी, कार्यामध्ये गोवून टाकलं. ती बी आनंदाने गेली. आणि इकडं ज्यांचा रावणाचा विश्वास ज्या राक्षसांवरती होत्या, अशा प्रकारच्या राक्षसीनी रावणानं बोलवल्या आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता अशोकवनामध्ये जावा. तिथं शर्मा आणि त्रिजटा ह्या दोन माझ्या विश्वासातल्या राक्षसी तिथं आहे. त्रिजटा तर बहीण आहे आणि शर्मा ही राक्षसी आहे. तुम्ही तिथं जाऊन फक्त त्यांना माझा निरोप सांगा. अति सन्मान इंद्रजिता जरी तो माझा पडियंता तेनेही सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वतन सोडावी. रावणानं त्या स्त्रियांना बोलवलं, अशोकवनामध्ये जावा आणि त्या शर्मेला आणि त्रिजटेला सांगा, उद्या जर कुणी बी आलं माझं नाव पुढं करून तर कार्य करायचं नाही. उद्या इंद्रजित जर आला आणि सांगितलंय, राजा रावणाने सांगितलंय सीतेला सोडा, सोडायचं नाही, सोडलं की मारूनच टाकतो, असं रावण बोलू लागला. कुंभकर्ण माझा भ्राता तोही सोडा म्हणता सीता तुम्ही न सोडावी सर्वथा सोडील घात करीन मी. आणि त्या राक्षसिनींना रावण सांगू लागला, उद्या कुंभकर्ण जरी तुमच्यापाशी आला आणि त्यानं जर सांगितलं सीतेला सोडा, अजिबात तुम्ही सोडायचं नाही. तुम्ही जर सीतेला सोडलं तुम्हाला मी ठेवीत नाही बघा, जीवच मारतो. मग तुम्हाला जगायचं असेल तर सीतेला द्यायचं नाही. कुणी जरी आलं, इंद्रजित आला, कुंभकर्ण आला, कुणी येऊ द्या, सीतेला सोडायचं नाही, असं रावण बोलू लागला. मंदोदरी माझी कांता वडती आणि पतिव्रता तेनेही सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वतन सोडावी. आणि पुन्हा रावण सांगू लागला, उद्या जर माझी असणारी बायको मंदोदरी जरी आली तुमच्यापाशी आणि मंदोदरीने जरी तुम्हाला ऑर्डर केला, आदेश केला की सीतेला सोडा, तरी सुद्धा तुम्ही सोडायचं नाही. तुम्ही जर सीतेला सोडलं की मी तुम्हाला मारतो, जीवच मारून टाकील. मग कोणी जरी आलं उद्या माझं नाव घेऊन तरी सीतेला सोडायचं नाही, असं रावण बोलू लागला. हाती महिमेचा सन्मान सोडा म्हणता श्रेष्ठ प्रधान तरी न सोडावी आपण सोडील प्राण घेईन मी. हाती महिमेचा अति महिमेचा सन्मान सोडा म्हणता श्रेष्ठ प्रधान तरी न सोडावी आपण सोडीला प्राण मी घेईन. आणि राजा रावण सांगू लागला, कुणी जरी आलं ज्याचा सन्मान मी करतोय, म्हणजे एखादा मंत्री आल्यावर स्वतः मी उठून उभा राहतोय, तात्पुरतं तरी सन्मान प्रधानाचा एखाद्या तरी करावा लागतोय सभेमध्ये, असा ज्याचा सन्मान मी करतोय, मी सुद्धा ज्याला त्या ठिकाणी मान सन्मान देतोय, असा जर कुणी आला तिथं अशोकवनामध्ये तरी सीता सोडू नका, आणि जर सोडलं तर तुम्हाला मारील, असं रावण सांगू लागला. भट जोशी विद्वांस जन मज पूजित्वे अति सन्मान्य त्यांचे निही सोडीला प्रधान तुमचा प्राण घेईन मी. आणि त्यांनी सांगितलं, एखादा मंत्री असतो, एखादा ब्राह्मण असतो, एखादा महाराज असतो, त्याची जर आम्ही पूजा करतो तिथं राज्यसभेमध्ये, आम्हाला एखाद्या महाराजाला मोठं म्हणावं लागतंय. आणि असा एखादा जर भटजी पंडित ज्याला मी मानतोय, असा जर तिथं कुणी आला अशोकवनामध्ये तरी तुम्ही सीतेला सोडू नका, असं रावण सांगू लागला. आलिया स्वर्गीचे देवगण सोय आलिया चतुरानन सीताना सोडावी आपण आज्ञाप्रमाण हे माझे. आणि सांगू लागला राजा रावण, कोणी जरी आला, देव लोक
होतं अशोकवनामध्ये, आणि सीता सोडा म्हटले तर सोडायचं नाही. आपले आजोबा पंजोबा ब्रह्मदेव जरी आले तरी ते असणारे ब्रह्मदेव जरी अशोकवनामध्ये आला आणि त्यांनी जरी सांगितलं तरी सुद्धा सीतेला तुम्ही सोडायचं नाही, हे माझी आज्ञा आहे. रावण सांगू लागला, ऐसे रावणाचे वचन ऐकून या गुह्य ज्ञान, अशोकवन शीघ्र गमन करी सावधान दूतिका. अशा पद्धतीने राजा रावणानं त्या दूतिकेला त्या स्त्रियेला बोलवलं, तिला सांगितलं, सावध केलं, इशारा दिला, हे बघ कोणी जरी आलं उद्या तरी सुद्धा सीतेला सोडायचं नाही, असं जाऊन सांगा. अशोकवनाचं रक्षण करणारी त्रिजटा बहीणच आहे ती माझी, ती काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे काय. आणि शर्मा त्यांना सांगा, त्यांना सावध करा की सीतेला सोडायचं नाही. दूतिका चालता लग वेगे, हनुमान लागला मागे मागे, कृपा केली श्रीराम रंगे, अनुवेगे सीता शुद्धी. आणि मग ती असणारी जी काही दूतिका होती ती अशोकवनामध्ये निघाली. हनुमान म्हणला हिला सोडायचं नाही, हिला जर सोडलं तर आपल्याला सीता भेटणारच नाही, म्हणून ते असणाऱ्या दूतिकेच्या पाठीमाग हनुमान निघाले. दूतिका सवेग चालता, अति उल्हास हनुमंता, कृपा केली श्री रघुनाथा, भेटली सीता नायासे. आणि त्या दूतिकेच्या पाठीमाग मग आता ही कुठे जाणार होती दूतिका? अशोकवनामध्ये. हनुमंताला माहिती नव्हतं कुठं आहे, पण आपल्याला काय करायचं, हिच्या पाठीमागं जायचं. ही अशोकवनात चालली सीतेला भेटायला, त्याच्यामुळे हनुमंतीच्या पाठीमागं निघाले. आणि जात असताना हनुमंताच्या मनामध्ये विचार आहे, सीता अनायासे भेटेल, आता सायास करायची गरज नाही. आजपर्यंत जेवढा प्रयत्न केला खूप केला, आता हिचा पाठीमागं जाऊ आणि अनायासानं सीतेची भेट होईल. हनुमान बोलतात, दूतिका चालता पुढे पुढे, हनुमान मागे नाचे उडे, हर्ष लोळत गडबडे, कृपाचंद्र चुडे मज केली. हनुमानजी म्हणतायत महादेवानं आपल्यावरती कृपा केली, कारण मंदोदरी जर असती तिथं तर राजा रावणाने सांगितलं असतं का? मग मंदोदरीला कुठं पाठवलं होतं? महादेवाचे पूजाचं सामान आणायला पाठवलं होतं. महादेवाची कृपा आपल्यावरती झाली. आज सीतेचा शोध आपल्याला तिची शुद्धी लागली. त्या दूतिकेच्या पाठीमागे जात असताना हनुमान आनंदानं नाचू लागले. आप आपल्या दावी वाकुली, आप आपना करी गुदगुली, सीता माझी निज माऊली, ती भेटली अनायासे. आणि हनुमंताला एवढा आनंद वाटला, आता अनायासाने कुठल्याही प्रकारचा सायास न करता, शिनता न कष्ट करता आपल्याला सीता माऊली, तिच्या शुद्धीसाठी आपण एवढं अथांग प्रयत्न केलेले आहे, ती सीता माऊली आपल्याला अनायासानं भेटणार आहे, याचा आनंद हनुमंताला वाटला. मंदोदरी रावणे छळिली, तै रघुनाथे मज कृपा केली, सीता माझी निज माऊली, मज भेटविली अनायासे. हनुमानजी बोलतायत, रामचंद्रानंच बुद्धी दिली त्या मंदोदरीला की राजा रावणाचं छळण तिनं करावं, आणि त्या छळणामधून मला सीतेची शुद्धी लागली. सीता माऊली कुठं आहे, त्यांचं वास्तविक कुठं आहे, राजा रावणानं कुठं ठुलंय, हे असणाऱ्या मंदोदरीच्या मुखातून मला ऐकायला भेटलं की रामानंच कृपा केली, असं हनुमान बोलतात. रावणाचा उपकार आजी मज घडला थोर, न शोधिता ती दुस्तर, सीता सुंदर भेटली. हनुमानजी विचार करतायत, त्या राजा रावणाचे उपकार आहेत आपल्यावरती, माझ्यावरती. आता सीतेची शुद्धी करावी लागणार नाही, थकलोय. अफाट एक एकर 100 वेळा शोधलेला आहे. हे अशोकवनच कुठं होतं माहिती नव्हतं, लक्षात आलं नाही. पण आता
राजा रावणानं जी ही सेविका पाठवलेली आहे दूतिका तिच्या पाठीमाग जाईल आणि अनायासानं सीतामाऊलीची भेट होईल. हनुमान बोलता ऐशा हर्षाचे पुरे हनुमान चालिला ती गजरे पुढे अशोक वनाती साजिरे स्वयं रे देखिले. आणि विचार केला हनुमंतानं आता हे अशोक वनामध्ये जाऊ आणि गेल्यानंतर ना आता त्या ठिकाणी असणारी सीतेची अनायासानं भेट होईल. हे असणार सुंदर अशोकवन हनुमंताने दृष्टीनं पाहिलं. श्रीरामाची निज पत्नी सीता नाही शोक स्थानी नित्य वसे अशोक वनी हे सत्य मानी हनुमंत. आणि हनुमंताच्या लक्षामध्ये आले की अशोक वनामध्ये सीता आहे, कारण रामचंद्राची पत्नी आहे, निस्सीम भक्त आहे आणि भक्ताच्या मनामध्ये शोक आणि दुःख नसतं. मग जिथं शोक आहे तिथं भक्त सीता राहणार नाही, म्हणून अशोक जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही शोक नाही अशा प्रकारच्या वनामध्ये सीता मिळेल तिथं आहे असं हनुमानजी बोलतात. सोडून अशोक वनाची गती सीता शोधिता शोकाप्रती अशोक वन सीतेची वस्ती नित्य मारुती सोयमनी. हनुमंतजी विचार करतायत की हे असणारी सीतामाता कुठं असतील तर ती अशोक वन आहे. हे असणारे शोक दुःख मग असे हनुमान बी रडत होते ना काल सीताच भेटाना म्हणून. मग अशा प्रकारचं सगळं दुःख त्या दुःखाचा परिहार शोकाचा परिहार संपून शोकाच्या पलीकडे जाऊन अशोक वनामध्ये सीता असेल असं हनुमानजी बोलतात. अशोक सीतेचे चरणी अशोक सीतेचे दर्शनी अशोक सीतेचे नयनी सत्यमानी मारुती. हनुमानजींना खरं वाटू लागलं की सीता अशोक वनामध्येच आहे, कारण अशोक ही सगळं असणार सीतेच्या पायावरती आहे. सीतेच्या नामस्मरणानं अशोक प्राप्त होतं. सीतेचं भजन केलं, तिचं नामस्मरण केलं, दुःख आठवत नाही. तिच्या पायाला त्या ठिकाणी असणारा दुःख स्पर्श करू शकत नाही. तिच्या मुखामध्ये सदोदित रामाचं नाव आहे, त्यामुळे शोक तिला स्पर्श करू शकत नाही, म्हणून अशोक वनामध्ये आहे असं हनुमान बोलतात. अशोक सीतेचे वचनी अशोक सीतेचे स्मरणी सीता वसे अशोक वनी सत्यमानी मारुती. आणि अशोक म्हणजे दुःखच नाही, ही दुःख सीतेला स्पर्श करू शकत नाही, कारण नाहीच तिला कुठल्याच प्रकारचं सुख दुःख नाही. आणि अशा पद्धतीने सीता तिच्या मुखामध्ये अशोक आहे, अशोक म्हणजे दुःख नाही, अशा पद्धतीचा अशोक तिच्या चरणावरती आहे, तिच्या नामस्मरणामध्ये आहे, तिच्या मुखामध्ये आहे, तिच्या बोलण्यामध्ये आहे. प्रत्येक कार्यामध्ये सीतेच्या अशोक आहे, म्हणजे शोक नाही असं या ठिकाणी बोलतात. अशोक सीतेच्या अंगुष्टी अशोक सीतेच्या पोटी अशोक वसे सीता गोरटी मनी जग जेटी हनुमंत. हनुमानजी विचार करतायत ही जी काय अशोक आहे ती सीतेच्या चरणावरती आहे, तिच्या पोटामध्ये आहे. अशोक आहे याचा अर्थ दुःख नाही शोक नाही, अशोक आहे शोक नाही दुःख नाही अशोक आहे, ही सीतेच्या पोटामध्ये आहे, सभांतरी आहे असं हनुमानजी बोलतात. अशोक वस्ती सीतेच्या पोटी अशोकी वसे सीता गोरटी अशोक सीतेचे निज पृष्ठी अशोक सृष्टी सीतेने. आणि सीतेच्या असणाऱ्या पोटामध्ये अशोक आहे, दुःख नाहीये. सगळं दुःखाच्या पलीकडे असणारी माता सीता आहे. तिच्या हृदयामध्ये अशोक आहे, तिच्या चरणामध्ये अशोक आहे, तिच्या वचनामध्ये अशोक आहे, तिच्या सभायंतरी अशोक कोंदलेला आहे. आणि त्याच अशोक वनामध्ये अशोकाच्या वस्तीमध्ये सीता राहते असं हनुमान बोलतात. रावणे आणली रोनी शोक न देखे तिचेनी त्याने ठेविली
आणि हनुमानजी विचार करतात ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन आला त्यावेळेस सीता रडलीच नाही, तिच्या मनामध्ये दुःखच नव्हतं आणि दुःख नाही हे रावणानं ओळखलं म्हणून तिला अशोक वनामध्ये ठेवलं. हनुमान बोलतात होता शोकाची वस्ती सकळ शोका झाली शांती अशोक वन त्यालागी म्हणती मनी मारुती निश्चय. आणि हनुमानजी विचार करतायत ही अशोक वन आहे, इथं आल्यानंतर माणसाच्या मनातला सगळा शोक दुःख संपत आणि शांती प्राप्ती होते. शोक जातो आणि शांती प्राप्ती होते आणि शांती निर्माण झाली की काय भेटतं? सुख भेटतं. शांती परते नाही सुख येर आवघेची दुःख मनवणे शांती धरा उतराल पहिलं तिरा. म्हणून शांती अशोक वनामध्ये गेल्यानंतर शांती भेटते, दुःख संपत म्हणून त्याला अशोक वन म्हणतात. हनुमान बोलतात परमाल्लाद हनुमंता आला अशोक वनात होता सीता देखोनी हर्षयुक्ता उल्हासता स्वानंदे. आणि त्या दुतिकेच्या पाठीमाग माग हनुमानजी अशोक वनामध्ये आले, प्रवेश केला अशोक वनामध्ये आणि ते असणारे अशोक वनाचं सौंदर्य ती सीता हनुमानजी पाहू लागले. सीता देखताची जाण हनुमान गाली लोटांगण राम नाम स्मरती पाषाण अनुरेणु तृण राम जपती. आणि अशोक वनामध्ये आल्यानंतर हनुमंतानं सीतेला पाहिलं, पाहिल्याबरोबर लोटांगण घातलं आणि त्या अशोक वनातला जो परिसर होता तिथले असणारी झाडं दगड पाषाण अणु रेणू माती सगळं राम राम म्हणत होता हे हनुमंताला दिसू लागलं. वृक्षाची पाने वात गती राम नामे दुम दुमती धरा राम स्मरणी गरजती सीता सती होती होय. आणि हनुमानजी विचार करू लागले हीच सीता आहे. ही सीता असण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही वृक्ष पाषाण आहेत ही राम राम म्हणतायत, ही रामाचं भजन करतायत. झाडाची पानं वारा जरी तो वाहत असला अशोक वनामध्ये तर तो सुद्धा रामाचं भजनानं वाहतोय, जमीन सुद्धा राम राम म्हणते. अशी अवस्था हनुमान पाहतात. ते करिताची आचमन श्रीरामे स्वादिष्ट जीवन मंद सुगंध लागत पवन होते संपूर्ण राम नामे. आणि त्या अशोक वनामध्ये जर कोणतंही पाणी असेल त्या पाण्यानं आचमन केलं तर ते पाणी अत्यंत गोड लागतं. पण कशानं? राम नामानं ते गोड लागतं. तिथलं पाण्याला सुद्धा रामनामाची संगती झालेली आहे. एवढंच नाही, अशोक वनामध्ये वाहणारा वारा तो वारा सुद्धा रामाचं भजन करत करत वाहतोय असं हनुमान पाहतात. सावध पाहता साचार राम नामे गरजे अंबर सीता सती सुंदर सत्यमानी स्वयमानी. आणि हनुमानजी पाहू लागले की सावधानतेनं हनुमंतानं पाहिले की हीच सीता आहे. साचार म्हणजे सत्य सीता आहे. कारण रामाने जी खुणा सांगितल्या होत्या त्या इथं त्या ठिकाणी जुळतायत, त्यामुळे सत्य साचार हीच सीता आहे असं हनुमंताला कोण पटले. जेते हरिभक्ताची वस्ती नाम कोंदे पंचभूती नामे ओसंडता क्षिती सीता सती होय. आणि जिथं जिथं भगवंताचे भक्त जातात, जिथं जिथं भगवंताचे भक्त राहतात तिथं सगळीकडे सदा नाम घोष करू हरी कथा. प्रत्येक ठिकाणी राम नाम आहे. सीतेच्या आसपास पंचमहाभूत आहे, तिथून देहाची निर्मिती आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत सुद्धा रामनामानं कोंदलेले आहे. रामनामाचा आवाज दुमदुमलेला आहे असं हनुमान पाहतात. रामे सांगी
खून तिमी तेथे बांधली संपूर्ण नामे गरजता हे तृण वृक्ष पाषाण नामेसी. आणि हनुमानजी पाहतायत रामचंद्राने जी खून सांगितली होती अशा अशाच ठिकाणी माझी पत्नी असेल किंवा जिथं सीता असेल तिथलं वातावरण असं असेल हे रामचंद्रांनी सांगितलं होतं. आणि तेच इथं सत्य दिसायलंय. झाड वृक्ष तृण पाषाण गवत वारा सगळं रामनाम म्हणतंय. राम राम सगळं इथं राममय पृथ्वी झालेली आहे असं हनुमान पाहता. एका जनार्दना शरण नामे जीवन नामे दहन नाम पावन नाम गहन नामे त्रिभुवन गोंदले. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत अशोकवनाची स्थिती सगळी राममय झालेली आहे. रामाने त्रिभुवन कोंदून गेलेला आहे. तिथला पूर्ण परिसर राममय झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनामध्ये पाण्यामध्ये वाऱ्यामध्ये वृक्षामध्ये झाडामध्ये दगडामध्ये प्रत्येक ठिकाणी रामनामाचा ध्वनी येऊ लागला. स्वस्ति श्री भागवत रामायणे सुंदरकांडे एकाकारटिका हनुमान अशोकवन प्रवेश जानकी दर्शन नाम पंचमो अध्याय.